नमस्कार मित्रांनो, इतर कामांमुळे व्हिडिओला थोडा उशीर झालाय। तुम्ही कधी ही म्हण ऐकलीत का, हत्ती गेला आणि शेपूट राहिले? बरेचदा काय होतं, आपलं महत्त्वाचं काम एकदा होता होता शेवटच्या क्षणी येऊन थांबतं। त्याच वेळेस तुम्हाला वाटेल ते करा, पण ते काम पूर्ण करा, कारण शेपटाचा पुन्हा हत्ती होतो। ही झाली मेजवानी डोक्यासाठी, आता मेजवानी पोटासाठी। मस्त संध्याकाळची वेळ आहे, आज पावभाजी खायचा बेत आहे। 5 मित्रांना फोन करून विचारलं बेस्ट पावभाजी कुठे मिळते। 5 पैकी 3 मित्रांनी सांगितलं हॉटेल गीता निगडी प्राधिकरण। आपण आता तिकडेच चाललेलो आहोत। हे आहे ते गीता हॉटेल, स्पेशल पावभाजी। किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही। इथं 15 मिनिटं वेटिंग असतं मित्रांनो। इथे आतला ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही। या पावभाजीचा घमघमाट तुम्हाला बाहेर फुटपाथवर सुद्धा जाणवतो। ही आली आपली पावभाजी, भरभरून बटर टाकलाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आता यावर आपण टाकूया थोडासा कांदा, लिंबू पिळूया, आणि घेऊया पहिला घास। पावाला सुद्धा खूप बटर लावलेले आहेत, बघू शकता मित्रांनो। आणि आता हा आपला पावभाजीचा पहिला घास, बटरी यम्मी पावभाजी। खरंच जी मित्रांनी या पावभाजीची तारीफ केली होती ना, ती खरंच बरोबर केली होती। खूप छान टेस्ट आहे पावभाजीची। या पावभाजीचा जो मसाला आहे, असे वेगवेगळे फ्लेवर येतात तोंडामध्ये, आणि विथ कांदा बटरचा खूप फ्लेवर येतोय। जवळपास आज 1000 कॅलरीज पोटात जाणार आहेत, पण टेस्ट एक नंबर आहे। खरंच भाज्यांचे सगळ्या भाज्या अशा मिक्स झालेल्या आहेत, पण जो बाहेरच्या फुटपाथवर जो स्मेल येत होता ना, तो अख्खा पसरला आहे असा, आणि तो अख्ख्या प्रत्येक घासासोबत जाणवतो। खरंच मित्रांनो, एकदा नक्की ट्राय करावी अशी पावभाजी। तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे सगळ्यांना घेऊन येऊ शकता। पैशाच्या दृष्टीने थोडीशी महाग आहे, बाकी 100 रुपये वगैरे 80 रुपयाची मिळते। इकडे 130 रुपयांची स्पेशल पावभाजी आहे। स्पेशल घेतली 150 रुपयाची, पण वर्थ आहे, खाऊ शकता। ॲम्बियन्स पण खूप छान आहे, तुम्ही सहकुटुंब येऊ शकता आणि आस्वाद घेऊ शकता। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन चवीसह। तोपर्यंत बाय बाय।